माझ्या अंगावर सोन्याचा फुटका मणी सुद्धा ठेवला नाही का तर माझे हे दोन पोराला मला माहित होतं ही शिकणार आहे ती पोरं पुढं काय तर होणार आहे ती ही काय म्हणजे तुम्ही सांगू शकता हा म्हणूनच फलटणला शिकायला लावायचं मग आता ते करायची अकॅडमी तर मला आई पैसे नाहीत मला बूट नाहीत तर बाबा नाहीत तर ही माझं ठेवती का अंगावलं घाणन तुला देते बँकेत ठेवून शिक तू मागं येऊन उघड म्हटली असली परिस्थिती पाणी नाही कुणी नीट बोलत नाही मग आई वडील मेंढराकडे जायचा लातूरला मग त्याच्या पाठीमागं बारकं बी होतं मग ती बी म्हणलं आई मी बी आता उतारतो तुमच्यापाशी पैसा नाही शिकायला मग तुम्ही कुठं भरणार पैसे तुम्हाला वेगवेगळ्या गावात जायचं तिथून विहिरीतून पाणी आणायचं मेंढरांना विहिरीतून ओतायचं असं सगळे कामं करून आम्ही शिकलो तिथं गेल्यानंतर आपदा वगैरे असायची ती कशा प्रकारे एखादा आहे क्षण काय आपदा वगैरे तिथे गेल्यावर जास्त होत्यात कारण पावसाळ्याच्या टायमिंगला येण्या जाण्याचा वेळ होतो पाऊस आल्यानंतर थांबायला लागतं कुठं तर मग संध्याकाळचे झाल्यावर कुठल्या तरी रानात खाली करायचं खाली उतरायचं सामान सगळं मग संध्याकाळचं जळण आणाय किंवा पाणी आणाय जायला लागायचं दुसऱ्यांच्या घरी असं नमस्कार मित्रांनो मी अमोल महारनवर मित्रांनो आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील धुळदेव या ठिकाणी आलो आहे तुम्ही पाहिलंय की माझ्यासोबत हे दोन तरुण बसलेले आहेत अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून आज त्यांनी आपल्या कष्टाचं सोनं करून दाखवलेलं आहे मात्र हे कष्टाचं सोनं करत असताना त्यांना कशा प्रकारे अडचणी आलेल्या आहेत घरची परिस्थिती आपली एकदम हालाकीची असताना त्या परिस्थितीवर मात करून त्यांनी आज सैन्य दलात भरती झालेले आहेत याच दोन युवकांचे मातापिता आहेत आपल्यासोबत काय सांगू शकाल मामा आपली दोन्ही पोरं आता मिलिटरीत भरती झाली ती काय सांगू शकाल आम्ही आता मेंढर राखून ती मिलिटरीत लावली होती त्यांना पुण्यात ती आमची मेंढर लातूर भागात जायची लातूर भागातनं पण ह्यांना पैसे भरणं झालं नाही म्हणून त्यांनी पळून आपलं ती झाली मिलिटरीत गेली ती पैसे मारले तर मी म्हणाच पैसे नाही तर माझ्याजवळ म्हटलं मी भगवान म्हटलं तुमच्या तुम्ही कष्टावर शिका म्हटलं मग त्या दोघांनी जिद्द धरली ती दोघं बी अकॅडमीमध्ये गेली आणि पळायला लागली निबार ती म्हणजे ती काय ह्यानं भारतात ह्यानं पदक जिंकलं थोरल्यानं दादानं नाजिनत पण मागणं निबार ती झाला पळायला लागला ज्या वेळेला ही दोन पोरं तुमच्यासोबत मेंढर राखाय बाहेर यायची मग ज्या विविध कारण इथं पाण्याचा भाग कमी असल्यामुळे तिकडे यायची कशी परिस्थिती असायची आपला सगळा संसार घेऊन मेंढरा मागं पळायचं कसं तिथलं वर्णन होतं तुमचं आहे म्हणजे लॉकडाऊनमध्ये ह्यांना दोघाला मेंढराकडे घेऊन गेलो तुम्ही ती मेंढर राखत होती पाणी काढत होती ते पैसे नव्हतं म्हणून त्याला म्हणलं खालतं गेलं घेऊन पुण्याला ती आपदा आमची समतीच पुण्याला मागं माणूसच नाही की त्यांना सांभाळायला त्यामुळे घेऊन गेलो खालतं लातूर भागातच मग पोरांची शाळा वगैरे कसं काय शाळा ते म्हणजे त्यांनी ते मोबाईलवरती शिकली पुण्याला लॉकडाऊनमध्ये हे ना एक जणांतर मोबाईलवरच परीक्षा दिली त्यामुळे ते झालं त्याचं ते आज दोन्ही पण पोरं आपली नोकरीला लागली ते काय सांगू शकाल आता तुम्ही ते आपल्या अपेक्षा नव्हती लागतील म्हणून मला सपनात सुद्धा नव्हतं फौजी होतं म्हणून ती फौजी झालं ते लय मोठं झालं गावात त्यांचा आम्ही बघितला व्हिडिओ की बाबा एकदम अतिशय उत्कृष्ट व मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत केलंय मिरवणूक काढली आहे कसं काय तुम्हाला काय वाटलं ते मिरवणूक काढताना मिरवणूक काढली गावातल्याला म्हणजे एका घरातली दोन्ही पोरं फौजी झाली म्हणून मिरवणूक काढली त्यांनी त्यांना आनंद झाला आम्हाला आनंद झाला गावकऱ्याला आनंद झाला नवीनच आपल्या गावात दोन फौजी झालं संगच पहिला फौजीच ना आमच्या गावात त्यामुळे फौजी झाल्यामुळे गावाला कौतुक वाटलं यांचं असं झालं तर या दोन युवकांची आई सुद्धा आपल्यासोबत आहे मावशी काय सांगू शकाल कशी परिस्थिती होती आपली आज आपली चर्चा होती गावात तुमची दोन्ही मुलं एकाच वेळेला मिलिटरीत झाली ती भरती काय सांगू म्हणजे काय दिवाळी झाली का निघायचं खालतं पार लातूरला जायचं आपदा उठायला लागली का पोराशी सुट्टी घ्यायला लावायची महिन्यात 2 महिन्यानं बोलवायची पुणे अजून पाठवायची
मग पोरं म्हणली आता आई बाप आपला व्यवसाय करतोय म्हणल्यावर आपण आता काहीतरी दुसरा व्यवसाय करावा. मग पोरं म्हणली आता आहे तुम्ही ही करताय बास करा तुम्ही घरी राहावा. मग मेंढ्या घेऊन घरी राहिली. मग पोरासने आपलं कमी जास्तीला आपलं लोकाला मागण्या परास आपलं स्वतःच ठेवायचं द्यायचं पैसे लावायचं त्यांना शिकायला. मग थोरलं पोरगं माझं 500 रुपये घेऊन गेलं त्याच्यावरच मेगा सिटीला राहिलं तर शिकलं. आपलं पळाय जायचं भारतात नंबर काढायचं. कुठं सांगलीला जा कुठं सातारला जा कुठं कुणीकडे नाशिकला जा. 5 मिळू 10 मिळू 6 मिळू 3 मिळू त्याच्यावर त्याच्या स्वतःच्या पायावर खेळलं. त्याच्या ती स्वतःच्याच पायावर उभा राहिला. घरातली असली परिस्थिती पाणी नाही कुणी नीट बोलत नाही. मग आई वडील मेंढराकडे जायचा लातूरला. मग त्याच्या पाठीमागं बारकं बी होतं. मग ती बी म्हणलं आई मी बी आता उतारतो तुमच्यापाशी पैसा नाही शिकायला. मग तुम्ही कुठं भरणार पैसे तुम्हाला खाया पुरत नाही तर पुरी येत्या ठुरी येत्या. बरं बाबा राहा. माझं म्हणणं होतं की तू यात उतरू नको त्यालाच उतरू दे. नाही आहे म्हणला मला बी उतरायचं आहे तुला पुरी येत्या. मग उतर बाबा. मग आता काय आम्ही दोघंच राहिलो. हाय आता राखतोय मेंढरा जातो तू खालतं ते आता पाऊस नाही पाणी नाही आता अजून जावं लागेल कुणीकडे तरी. आपली 2 पोरं घेऊन जायचं तुम्ही मेंढरे हिंडकोय काय तिकडं अपदा असायची काय. आता हे सगळा संसार संकट गेल्यावर कारण घरी आपण असताना सुद्धा आपलं तेल नसतंय मीठ नसतंय मात्र सगळा हे आपला संसार घेऊन आपण घोड्यावर टाकून बाहेरच्या भागात पालं ठोकायची कट घालायचा पाणी नसायचं जळण नसायचं. मग बॅटरी घ्यायची संध्याकाळी जायचं हुडकून आणायचं. मग चूल पेटवायची पाल करून कागदाचा छेद देऊन त्यात करायचं मग खायचं. कसलं आपलं शिळ असलं तरी भाजी कशाची तरी आमटी करायची खायची. ही पोरं इकडं सराव करत असताना ह्यांचा कसा दिनक्रम असायचा पाठ कशी उठायची काय यांचं ती 4लाच उठायची. काम जरी असलं तर कुकरी असली तर मेंढरात नेऊन सोडायची. 5 वाजल्यापासून पार 9 वाजेपर्यंत त्यांचं प्रॅक्टिस चालू ठेवायची. आपली माळानीच पळायची करायची आपली. मग यायची मग घरचं काम करू लागायची. सकाळचा 4चा गजेर ठेवायचा 4 वाजता गाडीवर जायचं. आपली अशी पळूनच आपली त्यांच्या स्वतःच्या पायावर उभा राहिली. तुम्ही मगाशी सांगितले बोलताना की बाबा एक वेळी पोरांचा सराव करताना बूट सुद्धा नसायचं ती काय म्हणजे कशी वेळ होती ती. हा बूट नसायचं मग कुणाला तरी मागायचं घ्यायचं जायचं नसलं तरी मग सँडलवरच पळायचं. दगाड म्हणायचं नाही तर खडं म्हणायचं नाही तर असं वाटेनीच पळायचं आपलं. पण सराव करत राहिली मागं नाही ती सरली. आपला आईबाप मेंढ राखतोय म्हणले आपण बी हीच कसा व्यवसाय करायचा. मग आपण काहीतरी ह्यांना करून दावलं पाहिजे ना. ही आता तुम्हाला म्हणजे ही दोघं भरती झाली त्यावेळेला तुम्ही निकाल त्यांचा तुम्हाला कसं कळलं बाबा आपली पोरं भरती झाली तीन त्यावेळेला काय वाटलं तुम्हाला. आम्हाला सांगितलं आम्ही झालो आहे आमचं चांगलं झालं तुमचं हारलं आता तुम्ही मेंढरं राखू नका आता कमी करा म्हणली. तरी आम्ही मेंढ्या घेऊन गेलो. ही 2 जण काल आता गावात मिरवणूक काढली आपली मोठ्या उत्साहात हे केलंय. ज्या वेळेला तुम्हाला मिठी मारली त्यावेळेला काय वाटलं तुम्हाला ह्या पोरांविषयी. मस्त जीवाला आनंद वाटला. पण एका जीवानं वाटलं दोघंच्या दोघं गेलो आता आम्ही दोघंच राहिलो. आता आम्हाला गुडघ्यानं पायानं बसाय ना उठाय ना आता आमचं कसं व्हायचं. मग एका मनानं वाईट वाटतंय पण एका मनानं वाटतं की चांगला आहे देश खेळायला गेलं आपल्याला काय होतंय. आणि ह्या होत्या या युवकांचे आहे अतिशय बोलक्या त्यांच्या प्रतिक्रिया आहेत. त्याचप्रमाणे आपली ही दोन्ही मुलं ही झाले आपलं गावात मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत झालं. घरी आल्यानंतर लोकांच्या कशा प्रतिक्रिया आहेत त्या काय म्हणते लोक कारण दोघं पोरं आता फौजी झालं तर काय वाटतं तुम्हाला कसं लोकांच्या प्रतिक्रिया आहेत त्या. लोकांना बी आनंद झाला लगा कडं बसणं 2 जणी मेंढ राखते ती त्यांच्या कष्टाला फळ आलं लगा पोरांनी त्यांचं गावात नाव केलं. मग आहे की सुनील कोळेकर दुर्विधन कोळेकर पुण्या दिलीप ढवळे दादा शिंगाडे सर्वांनी मिळून आपलं माझ्या पोरांचं स्वागत केलं. चांगलं झालं मला बी आनंद वाटला. तर आपण पाहिलंय की अतिशय खडतर प्रवासातून ही दोन्ही मुलं देश सेवेला आपल्या जात आहेत. हे आपले युवक सुद्धा आहेत. काय वाटतं भैया तुमची निवड झाली आता. मला तर तसं भारीच वाटतंय कारण माझ्या आईबाबाकडं बघून मी हे सर्व केलं काय. ती पहिल्यापासून लहानपणापासून मेंढरं राखतात ती म्हणजे लहानपण त्यांचं असं मेंढरातच गेलं आणि म्हातारपण ही मेंढरातच चाललंय. तुमचा कसा प्रवास होता आता म्हणजे हे सर्व पाहत आपण डोळ्यासमोर हे पाहत होतो आपण ही कशी आपली परिस्थिती आहे काय तुम्हाला कसं वर्णन तुम्ही कराल हे जाता.
आम्ही म्हणजे ह्यांना बघूनच म्हणजे आम्ही ठरवलं की आता आपण काय तर करायला पाहिजे, म्हणजे कुठला तर जॉब करायला पाहिजे, असं आर्मीत जायला पाहिजे. मग त्यावेळेस ठरवलं जायचं. हे सर्व करत असताना आता तुमच्या आईने सांगितलंय बाबा म्हणजे आमच्या मुलाला प्रत्येक ह्या वर्षी ह्याला नेलं तर दुसऱ्या वर्षी त्याला न्यायचं, तुमची ओरड असायची बाबा तुमच्या कामासाठी आमचं सगळं वाटोळं व्हायला. हे कसा प्रसंग होता तुम्हाला? ती प्रसंग कुठं काढला तुम्ही? बाहेर गेलता तर ज्या वेळेला मेंढराला गेलता तेव्हा तर आम्हाला वाटत होतं की म्हणजे आमच्या आई वडील आम्हाला मेंढराडं देत, म्हणजे असं काय मला वाटलं नाही की बाबा मेंढराडच. आम्ही ह्यांचं म्हणजे ह्यांची आपदा बघून असे मेंढराकडे जायचो आम्ही. बाबा ह्याला म्हणायचो तो आता मी 10वीत आहे, 10वीची सुट्टी जास्त असते ना 10वी झाल्यानंतर, तर मी जातो, तर हे म्हणायचं मी पुढच्या वेळेस जातो, माझी बहीण म्हणायची मी पुढच्या वेळेस जातो. असं आम्ही मेंढर लागले मी ह्यांच्यासोबत राहून. बाहेरचं कसं वर्णन असेल बाबा? बाहेर लातूर भागात गेल्यानंतर इतर कोणत्याही भागात असो तुम्ही इथनं मेंढर घेऊन जात असताना 4 ते 5 महिन्याचा तो प्रवास असायचा, येणं जाणं, ही कसं तिथलं जीवन कसं असायचं? ते तर म्हणजे लयच असं खडतळीतलं, म्हणजे असं सांगू बी शकत नाही असं म्हणजे वर्णन त्याचं. असं म्हणजे कोणाच्या रानात मेंढरं वगैरे गेले तर मारायचे. आणि आम्ही डोकी तर आम्ही मेंढर राखत होतो मी आणि माझं फादर. तर म्हणजे तिथील एका शेतकऱ्यानं माझ्या फादरला मारलं, तर माझ्या डोळ्यातनं अश्रू आलता. असं मी त्यावेळेसच ठरवलेलं की मी आता माझ्या फादरला इथनं पुढं मी कधी मेंढराकडे जाऊन देणार नाही. मग त्यावेळेस मी ठरवून ठेवलेलं मी काय तर बनणार. खूप वर्ष तुम्ही म्हणजे आता प्रयत्न करताय, खूप वर्षानंतर तुमच्या लहान भावाचं आणि तुमचं सिलेक्शन झालं आणि गावात सुद्धा मोठ्या उत्साहात स्वागत केलंय. कसं वाटलं तुम्हाला? अलगद कारण हा विचार सुद्धा आपल्याला आला तर डोळ्यात पाणी येतंय. कसं वाटलं एवढं मोठं गावात तुमचं स्वागत केलं काल? गावकऱ्यांनी तर म्हणजे चांगल्याच प्रकारे आमचं स्वागत केलं, तर आम्हाला भारी वाटलं. असं वाटलं की बाबा गावांना बी अभिमान आहे की आम्ही झालेलं आपलं आर्मीत सिलेक्शन झालं, ते त्यांना बी भारी वाटलं. तर गाववाल्यांनी म्हणजे आमचं स्वागत चांगलंच केलं, तर आम्हाला असं भारीच वाटलं. या युवकाचे दुसरे सुद्धा लहान भाऊ सुद्धा आपल्यासोबत आहे. हा सुद्धा पहिल्या प्रयत्नातच यशस्वी झालेला आहे आणि याची सुद्धा निवड झालेली आहे. काय वाटतं भैया तुला आता आपली एवढ्या परिस्थितीतनं आपण एकदम हालाकीच्या परिस्थितीतनं एवढं मोठं शिखर गाठलंय, काय वाटतंय तुम्हाला? मला असं वाटतंय की आम्ही गरीब परिस्थितीतून शिकलो. आम्ही आमच्या आईबापाच्या डोळ्याकडे पाहून आम्ही एवढं मोठं आर्मीमध्ये सिलेक्शन झालं. आम्ही त्यांच्याकडे पाहायचो आणि संध्याकाळचं 4ला वगैरे उठून प्रॅक्टिसला जायचो. आम्ही घरचं काम पण पूर्ण करायचो. ह्यांना पण असं म्हणजे कुठलं पूर्ण कामामध्ये मदत करू लागायचो. सकाळचं उठल्यापासून 4पासून आम्ही संध्याकाळच्या 8 वाजेपर्यंत आमचं पण प्रॅक्टिस करायचो, अभ्यास पण करायचो. त्याचबरोबर घरामध्ये पण कामामध्ये मदत करू लागायचो. तुम्ही जात होता का मेंढराला? हां, मी पण जायचो मेंढराकडे. माझा भाव एकदा गेला की मी एकदा जायचो. मधून अधून मी पण जायचो. प्रत्येक शाळेच्या सुट्ट्या लागल्या की प्रत्येक सुट्टीमध्ये जायचं. दिवाळीची असो किंवा उन्हाळ्याची असो, दोन्ही सुट्टीमध्ये जायचं. तिथं गेल्यानंतर रोज वेगवेगळ्या गावात जायचं. तिथून विहिरीतून पाणी आणायचं, मेंढरांना विहिरीतून ओतायचं. असं सगळी कामं करून आम्ही शिकलो. तिथं गेल्यानंतर आपदा वगैरे असायची ती कशा प्रकारे एखादा आहे का क्षण? काय आपदा वगैरे तिथं गेल्यावर जास्त होत्यात, कारण पावसाळ्याच्या टायमिंगला येण्या जाण्याचा वेळ होतो. पाऊस आल्यानंतर थांबायला लागतं कुठं तर. मग संध्याकाळचे झाल्यावर कुठल्या तरी रानात खाली करायचं, खाली उतरायचं सामान सगळं. मग संध्याकाळचं जळण आणाय किंवा पाणी आणायला जायला लागायचं दुसऱ्यांच्या घरी. असं तर आपण पाहिलंय की आता म्हणजे पुढील पोरांना काय तुम्ही सांगाल बाबा त्यांना? अजून आम्ही पुढील पोरांना एवढं सांगतो की प्रयत्न करत राहायचा. प्रयत्न थोडं म्हणजे खचला तरी खचून नाही जायचं. प्रयत्न करत राहायचं. पहिल्या बारीला यश नाही मिळालं तर दुसऱ्या बारीला मिळू शकतं, पण प्रयत्न नाही सोडायला पाहिजे. तर एकंदरीतच अतिशय खडतर प्रवासातून ह्याने आपलं जे ठरलेलं जे व्हिजन होतं ते पूर्ण केलेलं आहे. आणि तुम्ही मावशी मागाशी सांगितलं की बाबा माझ्या म्हणजे अंगावरचं सोनं सुद्धा एक वेळेला मी ठेवून या पोरांना, काय प्रसंग होता ते? प्रसंग म्हणजे आता लोकाला मागायचं 3-4 रुपये टक्क्यानं उचलायचं, पुन्हा कुठलं द्यायचं, आपल्याला पिली सांभाळायची, एखादं मरतं एखादं जगतं. मग ह्याच्यासाठी आपलं लोकांचं उचलण्या परास आपलंच ठेवायचं, कशाला लोकाला मागायचं? आपली परिस्थिती लोकाला कशाला सांगायची? आपली आपणच झाकून घ्यायची ना आपली आपणच शिकवायचं आपलं. तुम्ही मगाशी बोलताना म्हणला की बाबा मी एक माझ्या अंगावर सोन्याचा फुटका मणी सुद्धा ठेवला नाही, का तर माझे हे 2 पोरांना मला माहित होतं ही शिकणार आहे, ती पोरं पुढं काय तर होणार आहे. ती ही काय म्हणजे तुम्ही सांगू शकता? हा, म्हणूनच फलटणला शिकायला लावायचं. मग आता ते करायचे अकॅडमी, तर मला आई पैसे नाहीत, मला बूट नाहीत, तर बाबा नाहीत तर ही माझं ठेवती का अंगावलं घाणन तुला देती बँकेत ठेवून, शिक तू मागं येऊन इकडं माघारी ठेवलं. त्याला बूट घ्यायला लावला शिकायला.
म्हणजे ज्या वेळेला तुम्ही त्या पोरांना पैसे दिले तर त्यावेळेला त्यांना सुद्धा जाणीव होती बाबा आहे ना आपल्याला एवढं मोठं असं मोलाचं सहकार्य केलं आणि आपण याची म्हणजे पुढं जाणीव राखली पाहिजे, शिकलं पाहिजे. तुम्हाला म्हणजे काय वाटतं आता पोरांविषयी बाबा आपण तुम्ही कसं त्यांच्यावर इतका विश्वास ठेवून हे म्हणजे हे केलं? काय नाही ती काय म्हणते ती तुम्हाला काय पाहिजे तुम्ही काय करू नका, आता तुम्ही निवांत राहा. तर आम्हाला बी त्यांचा आनंद आहे, चांगलं राहावं त्यांनी. आम्हाला कसली बी अर्धी खाव शिळी खाव पाकी खाव पण आम्ही बी सुखात राहावं इथं, पण तुम्ही चांगलं राहावं तिकडं. तर अतिशय असं उत्तम खडतर प्रवासातून ह्याने शिखर गाठलेलं आहे. आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.